एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलेलं असताना सोनम वांगचुक यांनी अचानक रात्रीच्या वेळी आपलं उपोषण मागे घेतलं. पण हे उपोषण ज्या पद्धतीने मागे घेतलं गेलं त्यानं समाधानापेक्षा संभ्रम जास्त निर्माण केला आहे. कारण मागण्या पूर्ण झालेल्या नसताना मध्यरात्री भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्याचं कारण काय, हा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. वांगचुक थांबले पण विद्यार्थी थांबलेले नाहीत. उलट आता या आंदोलनाला राहुल गांधी, आम आदमी पार्टी, अभिजित दिपके, अण्णा हजारे आणि दोन्ही ठाकरे बंधू यांची संयुक्त एंट्री झाली आहे. आजच्या या विशेष राजकीय विश्लेषणात आपण समजून घेणार आहोत की वांगचुक यांनी अचानक माघार का घेतली, भाजप अचानक ऍक्शन मोड मध्ये का आली आणि या सगळ्या राजकीय घुसळणीमध्ये विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नाचं काय होणार. चला तर मग या राजकीय पटलावरील प्रत्येक खेळीचं सविस्तर विश्लेषण करूया. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सोनम वांगचुक हे नाव गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचं प्रतीक बनलं होतं. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्राणातिक उपोषण सुरू केलं. पण या उपोषणाचा शेवट ज्या पद्धतीनं झाला तो राजकीय विश्लेषकांसाठी एक मोठा धक्का आहे. ज्या मागण्यांसाठी वांगचुक यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं त्यातली एकही मोठी मागणी सरकारने लेखी स्वरूपात मान्य केली नाही, तरीही त्यांनी उपोषण मागे घेतलं. आणि तेही कधी, तर मध्यरात्री. लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की एवढ्या रात्री उपोषण मागे घेण्याची एवढी काय घाई होती, तेही थेट भाजपच्या बड्या नेत्यांसमोर. राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं असतं. रात्रीच्या वेळी घेतलेला हा निर्णय हे दर्शवतो की पडद्यामागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. वांगचुक यांच्यावर सरकारचा मोठा दबाव होता का, की त्यांना काही असे आश्वासन दिले गेले आहे जे अद्याप जनतेसमोर आलेले नाही. वांगचुक यांनी उपोषण जरी मागे घेतले असले तरी त्यांनी असंख्य अनुत्तरित प्रश्न मागे सोडले आहेत. वांगचुक यांची ही माघार तात्पुरती तडजोड आहे की कायमची शरणागती, हे येणारा काळच ठरवेल. वांगचुक यांनी जरी उपोषण सोडले असले तरी दिल्लीच्या रस्त्यांवर मात्र आग अजूनही धुमसत आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही, ते आता व्यवस्थेविरुद्धचा एल्गार बनले आहे. आणि जिथे असंतोष असतो तिथे राजकारण येणारच. आता या आंदोलनात सीजेपीच्या सोबतच आता इतर सर्व मोठ्या राजकीय पक्षांची थेट एंट्री झाली आहे. आता एक एक करून ते पक्ष पाहूया. सर्वप्रथम तर राहुल गांधी आणि काँग्रेस. राहुल गांधींनी या आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. युवा न्याय या त्यांच्या संकल्पनेला हे आंदोलन एक उत्तम व्यासपीठ देत आहे. दुसरा पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. दिल्ली हे आपला बालेकिल्ला आहे. विद्यार्थ्यांच्या संतापाला आप दिल्ली आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप विरुद्ध वापरण्यासाठी रणनीती आखत आहे. याचं आता विश्लेषण करूया. राजकीय पक्षांच्या या एंट्रीमुळे आंदोलनाला एक मोठं बळ नक्कीच मिळालं आहे, पण त्यासोबतच हे आंदोलन हायजॅक होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न बाजूला राहून आता ही लढाई भाजप विरुद्ध विरोधक अशी बनू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता 2029च्या राजकीय लढाया लढल्या जात आहेत का, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात सुद्धा दिसून येत आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचे सगळे वाट पाहत होते ते या आंदोलनाच्या निमित्ताने घडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एक संयुक्त मोर्चा करणार असल्याची त्यांनी नुकतीच घोषणा केली. हा केवळ एक मोर्चा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणारा एक मोठा इव्हेंट आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी या दोन्ही भावांनी एकत्र येणं हे दर्शवतं की हे आंदोलन आता केवळ दिल्ली पुरतं मर्यादित राहिलेले नाही. दुसरीकडे 2011 साली संपूर्ण देशाला भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने हादरवून सोडणारे अण्णा हजारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी मौन उपोषण सुरू केलं आहे. अण्णांचे उपोषण सरकारसाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहे. या दोन गोष्टींचे राजकीय विश्लेषण करूया. ठाकरे बंधूंचे एकत्र येणं हे भाजपसाठी महाराष्ट्रात मोठी धोक्याची घंटा आहे. मराठी अस्मिता आणि आता तरुणांचे प्रश्न, हे समीकरण भाजपच्या वोट बँकेला मोठा सुरुंग लावू शकते. शिवाय अण्णा हजारे यांच्या एंट्रीमुळे या आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान म्हणजे मॉरल हाय ग्राउंड मिळाले आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय जनता पुन्हा एकदा या आंदोलनाशी जोडली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इतके दिवस या आंदोलनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधारी भाजपला आता या आंदोलनाची धग जाणवू लागली आहे.
ज्या वेगाने हे आंदोलन राजकीय वळण घेत आहे, हे पाहून भाजप आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आले आहे. आता त्यांनी काय काय ऍक्शन घेतलं ते एक एक करून पाहूया. सर्वात पहिल्यांदा म्हणजे तर जे पी नड्डा यांची एंट्री. भाजपने जे पी नड्डा यांना थेट सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी पाठवले आणि याच भेटीचा परिणाम म्हणून मध्यरात्री वांगचुक यांनी उपोषण सोडले. ही भाजपची एक मोठी स्ट्रॅटेजिक मूव्ह होती, जेणेकरून आंदोलनाचा एक मोठा चेहरा बाजूला करता येईल. दुसरं म्हणजे पंतप्रधान मोदींचा संवाद. या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. त्यांनी नुसते ट्विट केले नाही, तर थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. मोदींचा हा व्हिडिओ म्हणजे थेट तरुणांना साथ घालण्याचा आणि विरोधकांचा नॅरेटिव्ह मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. तिसरं म्हणजे सेलिब्रिटींची पी आर मोहीम. जसे शेतकरी आंदोलनाच्या वेळी झाले होते, अगदी तसेच आताही पाहायला मिळत आहे. सरकारच्या बाजूने आता अनेक सेलिब्रिटी अचानक ट्विट करायला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला देशविरोधी किंवा राजकीय प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न या इकोसिस्टीम मधून सुरू झालेला दिसून येत आहे. भाजपची ही नॅरेटिव्ह कंट्रोलची रणनीती मात्र इफेक्टिव्ह ठरताना दिसत नाहीये. वांगचुक यांना शांत करून त्यांनी आंदोलनाची धग कमी करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैदानात उतरून त्यांना थेट डॅमेज कंट्रोल करायचे आव्हान आहे. पण सेलिब्रिटींचे ट्विट्स आता जनतेला ओळखी झाले आहेत, त्यामुळे त्याचा कितपत फायदा होईल हे सांगणं कठीण आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण घटनाक्रमावरून एक गोष्ट स्पष्ट होते. सोनम वांगचुक यांनी जरी उपोषण थांबवले असले तरी ते या लढाईचा शेवट नाहीये, तर एका नव्या आणि राजकीय लढाईची सुरुवात आहे. सध्याच्या परिस्थितीत असे वाटते की विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्या कुठेतरी या राजकीय गदारोळात हरवल्या आहेत. काँग्रेस, आप, ठाकरे बंधू आणि भाजप या सर्वांसाठी हे आंदोलन आता आपली राजकीय ताकद दाखवण्याचं कुरुक्षेत्र बनलं आहे. वांगचुक यांनी घेतलेली मध्यरात्रीची माघार खूप सारे प्रश्न उपस्थित करून गेले, तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं भाजपसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते. पण सर्वात मोठा प्रश्न हाच राहतो, या राजकीय साठमारीत या विद्यार्थ्यांचं काय? ज्याला ना राजकारण समजतं ना सत्ता, त्याला फक्त आपला हक्क आणि न्याय हवाय. जोपर्यंत व्यवस्थित त्रुटी दूर होत नाहीत आणि सरकार केवळ मॅनेजमेंट करण्याऐवजी खऱ्या अर्थाने प्रश्नांच्या मुळाशी जात नाही, तोपर्यंत असे असंतोषाचे ज्वालामुखी देशात वेगवेगळ्या ठिकाणी उफाळूनच येत राहतील. तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय योग्य होता की त्यामागे काही राजकीय दबाव होता? आणि हे विद्यार्थी आंदोलन आता राजकीय पक्षांकडून हायजॅक होत आहे काय? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.